सत्र न्यायालयाला आरोपीला दोषी ठरवण्याचा अधिकार नव्हता. हा आदेश बेकायदेशीर आहे. मित्रांनो, एका आरोपीच्या विरुद्ध जी आहे ती एक केस माननीय म्हणजे पोलीस स्टेशनला दाखल झाली, FIR दाखल झाला, त्याप्रमाणे चार्जशीट आलं आणि जी केस दाखल करण्यात आलेली होती त्यातले गुन्हे हे जामीनपात्र होते. जर जामीनपात्र गुन्हे असतील, त्या FIR प्रमाणे माननीय न्यायालयामध्ये जर चार्जशीट आलेला असेल आणि माननीय न्यायालयामध्ये चार्जशीट आल्यानंतर त्याची सुनावणी झाली. सुनावणी झाल्यानंतर माननीय न्यायालयाने त्या आरोपीला मॅजिस्ट्रेट कोर्टाने त्या आरोपीची निर्दोष मुक्तता केली. म्हणजे याच्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे गुन्हे जामीनपात्र. तर जामीनपात्र गुन्हे असतील आणि माननीय मॅजिस्ट्रेट साहेबांनी जर का त्या आरोपीची निर्दोष मुक्तता केली, सरकार पक्षातर्फे माननीय सेशन्स कोर्टामध्ये अपील दाखल करण्यात आलं. त्यामध्ये सुनावणी झाली आणि सुनावणी झाल्यानंतर माननीय सेशन्स कोर्टाने माननीय मॅजिस्ट्रेट कोर्टाचा निर्णय फिरवला, म्हणजे निर्णय वेगळा दिला आणि आरोपीला शिक्षा दिली. त्याच्या विरुद्ध जे अपील आहे ते अपील कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये गेलं. केसचं नाव आहे श्री के केशवा विरुद्ध स्टेट ऑफ कर्नाटका. श्री के केशवा विरुद्ध स्टेट ऑफ कर्नाटका आणि निकालाची तारीख आहे 14 जानेवारी 2026. रिसेंट जजमेंट आहे. तर याच्यामध्ये हाच मुद्दा उपस्थित केला गेलेला आहे की जामीनपात्र गुन्ह्यामध्ये जर मॅजिस्ट्रेट कोर्टाने आरोपीची निर्दोष मुक्तता केलेली असेल तर जिल्हा न्यायालयाला ते अपील एंटरटेन करता येईल का, जिल्हा न्यायालयाला ते अपील चालवता येईल का, या अनुषंगाने या केसमध्ये निष्कर्ष नोंदवताना एक 2-3 मुद्दे जे आहेत ते माननीय उच्च न्यायालयाने काढलेले होते आणि त्या 2-3 मुद्द्यामध्ये जे महत्त्वाच्या गोष्टी होत्या तर त्या महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे माननीय उच्च न्यायालयाने की इट इज वेल सेटल्ड. आता याच्यातली जी केसची जी कलमं होती ती जुन्या फौजदारी प्रक्रिया संहितेमधील होतील 279, 337, त्यानंतर 338, 304 IPC म्हणजे रॅश अँड नेग्लिजन्स ड्रायव्हिंग आणि त्याच्यामुळे एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत होणं. अपघातामध्ये जे मृत्यू होतात चालकाच्या निष्काळजीपणामुळं, चालकाच्या हायगाईमुळं, तर त्याच्या संदर्भात गुन्हा केला म्हणून त्या आरोपीवर चार्ज होता आणि त्याची निर्दोष मुक्तता मॅजिस्ट्रेट कोर्टाने केलेली होती. त्याच्या विरुद्ध सेशन्स कोर्टामध्ये अपील दाखल करण्यात आलेलं होतं. त्या ठिकाणी सेशन्स कोर्टाने आरोपीला शिक्षा दिली. त्याच्या विरुद्ध प्रकरण उच्च न्यायालयामध्ये गेलं होतं. तर त्याच्यावर विश्लेषण देताना माननीय उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की द सेशन्स कोर्ट हॅज फेल्ड टू डिमॉन्स्ट्रेट हाऊ अन अपील अगेन्स्ट द ॲक्विटल in respect of bailable offenses under section 279, 337, 338 and 304A IPC was maintainable before the court of session. म्हणजे जे बेलेबल ऑफेन्सेस आहेत, जामीनपात्र गुन्हे आहेत आणि त्याच्यामध्ये जर मॅजिस्ट्रेट कोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली असेल तर त्याच्या विरुद्धचं अपील सेशन्स कोर्टामध्ये कसं चालू शकेल असं माननीय उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. इन व्ह्यू ऑफ क्लॉज B ऑफ सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 378 कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर कोड, जे जुनं फौजदारी प्रक्रिया संहिता होतं. हे कलम पुढं BNSS मध्ये सुद्धा आलेलं आहे वेगळ्या कलमाखाली, म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेखाली. त्याच्या कलमांच्या खूप क्लिष्टतेमध्ये न जाता साध्या सोप्या भाषेमध्ये मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो की जर का गुन्हे जामीनपात्र असतील आणि मॅजिस्ट्रेट कोर्टाने जर निर्दोष मुक्त केलेला असेल तर सेशन्स कोर्टाला ते अपील चालवण्याचा अधिकार नाही असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. पुढे असं म्हटलेलं आहे की इट इज वेल सेटल्ड दॅट अन ऑर्डर पास्ड विदाउट ज्युरिस्डिक्शन इज अ नलिटी. म्हणजे मुळात मॅजिस्ट्रेट कोर्टाने निर्दोष सोडलेला आहे आणि सेशन्स कोर्टाला ते अपीलच दाखल करून घेण्याचा अधिकार नसताना ते दाखल करून घेऊन त्याच्यामध्ये शिक्षा दिलेली आहे. म्हणून तो आदेश जो आहे तो विदाउट ज्युरिस्डिक्शन आहे, अधिकार क्षेत्राच्या बाहेरचा तो आदेश आहे असं म्हटलेलं आहे. आणि ज्युरिस्डिक्शन emphasizes the authority of the court over the parties, subject matter and issue adjudicated in view of clause B subsection 1 of section 378 of the code of criminal procedure code and appeal against the judgment of acquittal passed by the magistrate in bailable offenses. हे खूप महत्त्वाचं आहे. does not lie before the court of session. निर्दोष मुक्त केलेला जर आदेश असेल, गुन्हे जामीनपात्र जर असतील तर माननीय सेशन्स कोर्टामध्ये अपील होत नाही,
सरकारला सेशन्स कोर्टामध्ये अपील दाखल करता येत नाही तर उच्च न्यायालयामध्ये दाखल करावं लागतं असं यामध्ये म्हटलेलं आहे. ॲट दिस जंक्चर इट इज नेसेसरी टू मेन्शन दॅट ऑनरेबल सुप्रीम कोर्ट इन सायटेना ऑफ डिसिजन्स हॅज हेल्ड दॅट द जजमेंट प्रोनाऊन्स्ड विदाउट ज्युरिस्डिक्शन बिकम नलिटी. म्हणजे त्या निकालपत्राला अर्थच नाही, जे अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन निर्णय दिलेला आहे असं म्हटलेलं आहे. आणि इन अदर वर्ड्स वाईड ॲबिनिशिओ, म्हणजे ते निकालच मूळतः बेकायदेशीर आणि रद्दबातल आहे. अधिकार नसताना जो आहे ते शिक्षा दिलेली आहे, अधिकार नसताना अपील दाखल करून घेण्यात आलेला आहे असं यामध्ये म्हटलेलं आहे. द एक्सप्रेशन ज्युरिस्डिक्शन मे बी डिफाइन्ड टू द पॉवर ऑफ द कोर्ट टू हिअर अँड डिटरमाइन द कॉज ऑफ ॲडज्युडिकेट अँड एक्सरसाइज एनी ज्युडिशियल पॉवर इन रिलेशन. म्हणजे जेव्हा एखादा निर्णय जो आहे तो दिला जातो तर त्यासाठी त्या विशिष्ट कोर्टाला त्या केसेस चालवण्याचं पहिल्यांदा अधिकार क्षेत्र असलं पाहिजे. आणि गुन्हे जामीनपात्र असतील त्याच्यामध्ये मॅजिस्ट्रेट कोर्टाने जर आरोपीची मुक्तता निर्दोष केलेली असेल तर त्याच्या विरुद्ध जे आहे ते माननीय सेशन्स कोर्टामध्ये अपील जे आहे ते दाखल केलं जात नाही, ते दाखल करता येत नाही असं म्हटलेलं आहे. आणि हे असे महत्त्वपूर्ण मुद्दे मांडून ह्याच्यामध्ये जे आहे ते आरोपींनी जे केलेलं अपील होतं शिक्षेच्या आदेशाच्या विरुद्ध तर ते मंजूर केलेलं आहे. द जजमेंट ऑफ द कन्व्हिक्शन अँड ऑर्डर ऑफ सेंटेन्स डेटेड 23 फेब्रुवारी 13 जे आरोपीच्या विरुद्ध शिक्षा देण्याचा आदेश केलेला होता क्रिमिनल अपील नंबर 161/2009 मध्ये सेकंड ॲडिशनल डिस्ट्रिक्ट अँड सेशन जज यांनी तर तो रद्द केलेला आहे. जे मॅजिस्ट्रेट कोर्टाने आरोपीची निर्दोष मुक्तता केलेली आहे तो आदेश माननीय उच्च न्यायालयाने कायम ठेवलेला आहे. म्हणजे हा महत्त्वपूर्ण न्यायनिर्णय यासाठी आहे की जर का जामीनपात्र गुन्हे असतील आणि निर्दोष मुक्तता केलेली असेल मॅजिस्ट्रेट कोर्टाने तर अपील हे डायरेक्ट उच्च न्यायालयामध्ये होतं. माहिती जर आवडली असल्यास समजली असल्यास कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर हाईप नावाचं आपल्याला बटन दिसेल लाईक केल्यानंतर तर त्या ठिकाणीही क्लिक करा म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसवर पाहत असाल आणि जर अद्याप आपण जर का आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा. म्हणजे जे व्हिडिओ आहेत ते सर्वांपर्यंत पोहोचतील आणि माहिती याची जी आहे ती सर्वांना मिळेल. आणि आपण लाईक केल्यानंतर आमचा सुद्धा उत्साह वाढतो. धन्यवाद.